लॉकडाऊनमधला काळ आपल्या सर्वांसाठी विलक्षण होता, जो याआधी आपण कधीही अनुभवला नव्हता. त्याच काळात आलेला हा एक अविस्मरणीय अनुभव. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे पाठवू शकता. आपल्या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. हा अनुभव मला लॉकडाऊनमध्ये आला होता. आम्ही सगळे शिमगोत्सवासाठी गावाला गेलो होतो, पण नंतर लॉकडाऊन लागल्यामुळे गावालाच थांबावे लागले. आता गावाला राहणं कोणाला नाही आवडणार. त्यात इतके दिवस गावाला राहायचं म्हणजे खूप धमाल येणार होती. सुरुवातीचे काही महिने असेच गेले. नंतर पावसाचे दिवस सुरू झाले. त्या दिवसात खेकडे पकडायला खूप मजा यायची. पहिल्या पावसानंतर खेकडे आपली पिल्लं सोडायला बिळातून बाहेर येतात, त्यामुळे खेकडे पकडायला सोपे जाते. अशाच एके दिवशी आम्हा मित्रांचा बेत ठरला की खेकडे पकडायला जायचं. दिवस ठरला. आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो, पण त्यातले बहुतेक मित्र टाळाटाळ करू लागले, कारण पाऊस सुरू झाला होता आणि शेतीच्या कामांना सुरुवात झाली होती. त्यामुळे बऱ्याच मित्रांना दिवसा वेळ मिळत नव्हता. वाट पाहून उपयोग नव्हता, कारण पावसाच्या सुरुवातीलाच खेकडे मिळतात, नंतर मग त्यांची संख्या कमी होत जाते. म्हणून मग सगळ्यांनी ठरवले की दिवसा शेतीची कामे आटोपून रात्री खेकडे पकडायला जायचं. या विचारावर सगळ्यांचं लगेच एकमत झालं. त्या रात्री जेवण वगैरे आटोपून 8 वाजता निघायचं ठरलं आणि 11 वाजायच्या आत घरी यायचं. माझे गावातले मित्र याआधी पण रात्री अपरात्री फिरले होते, पण मी मात्र पावसाळ्याच्या दिवसात पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळे तशी उत्सुकता तर खूप होती. मी तयारी केली. त्या दिवशी पावसाचा जोर खूप होता. सकाळपासून सतत मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे त्या रात्री गावात नेमकी लाईट गेली होती. आता रात्री निघायचं म्हटलं तर कमीत कमी बॅटरी तर हवीच, म्हणून काही ना काही शक्कल लढवून आम्ही 2 बॅटरींचा बंदोबस्त केला. मोबाईल पावसात भिजून खराब होतील म्हणून घरीच ठेवले. तसेही 2-3 तासात परतायचे नक्की झाले होते, त्यामुळे मोबाईल कोणीच घेतला नाही. आपापल्या घरात कळवून ठरलेल्या वेळी आम्ही सगळे मित्र पारावर जमलो. आम्ही एकूण 4 जण होतो, म्हणजे मी, मिलिंद, केदार आणि राकेश. सोबत 2 बॅटऱ्या घेतल्या होत्या, ज्या फार फार तर 2 तास चालतील इतकं चार्जिंग असावं, कारण दिवसभर लाईट नव्हती. त्यामुळे त्या आधीच अर्ध्या वापरून झाल्या होत्या. जास्त वेळ टिकतील की नाही याची खात्री नसल्यामुळे गावाच्या वेशीबाहेर जायचं नाही असं ठरलं. मुख्य वाढ धरली तोपर्यंत पावसाचा जोर आधीपेक्षा मंदावला होता. सकाळी सुंदर दिसणारं आमचं गाव रात्री मात्र निराळच दिसत होतं. चालता चालता वाटेत आमच्या ग्रामदेवतेचे मंदिर लागले. आम्ही लांबूनच नमस्कार करून पुढील वाट धरली. जंगलपट्टीचा परिसर, घनदाट झाडी आणि मोठे वृक्ष. जात असतानाच आम्ही एक ठिकाण ठरवले की वहाळावर जायचे आणि गप्पा मारत मारत कधी तिथे येऊन पोहोचलो काही कळलंच नाही. वहाळ म्हणजे नदीसारखा दिसणारा पाण्याचा एक स्रोत. अशा ठिकाणी खेकड्यांची खूप पैदास होते. आता एकाच ठिकाणी खेकडे पकडण्यापेक्षा वेगवेगळ्या दिशेला शोधलेले बरे पडेल असा विचार करून आम्ही 2 गट केले. एका गटात मी आणि राकेश, तर दुसऱ्या गटात मिलिंद आणि केदार. 2 बॅटऱ्या होत्या, त्यामुळे प्रश्न नव्हता.
आम्ही वेगवेगळ्या दिशेला जाऊन खेकडे पकडायला सुरुवात केली. बराच वेळ उलटून गेला आणि आम्हाला वेळेचं भानच राहिलं नाही. मी आणि राकेशने बरेच खेकडे पकडले होते. आता बॅटरीही लुकलुक करू लागली होती आणि हळूहळू डीम होऊ लागली होती. म्हणून मग आम्ही घरी परतायचं ठरवलं. जाताना मिलिंद आणि केदारला आवाज दिला, पण त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही. मी राकेशला म्हणालो की यांची मस्करी सुरू झाली परत, हे काय सुधारणार नाहीत. तसे आम्ही पुन्हा हाका मारल्या, पण तरीही कसलाच प्रतिसाद नाही. आम्ही त्या ठिकाणहून त्यांना शोधतच निघालो. पुन्हा जंगलातून वाट काढत जाऊ लागलो. अधूनमधून त्यांच्या नावाने हाका मारत होतो. तितक्यात समोरून कोणीतरी आवाज देत आहे असं मला वाटलं. आवाज लांबूनच येत होता, पण तो नक्की कोणाचा आहे हे समजत नव्हतं. मिलिंद आणि केदारचा आवाज नक्कीच नव्हता आणि ते आम्ही लगेच ओळखलं. तरीही आम्ही त्या आवाजाच्या दिशेने चालू लागलो. तो आवाज हळूहळू स्पष्ट होऊ लागला. पायपीट करतच आम्ही आवाजाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो, पण तिथे कोणीच नव्हतं. आम्ही थोडे गांगरलो आणि काही कळायच्या आत तसाच आवाज दुसरीकडून यायला लागला. आम्ही दोघंही थोडे दचकलो आणि एकमेकांकडे पाहू लागलो, कारण तो आवाज आम्ही ज्या दिशेने आलो होतो त्याच दिशेहून येत होता. आत्ता आवाज इकडून येत होता, मग अचानक तिथून कसा येतोय असा विचार करत आम्ही पुन्हा त्या आवाजाचा पाठलाग करू लागलो. आधीच मिट्ट काळोख, त्यात बॅटरीची चार्जिंग कुठल्या वेळी संपेल याचा काहीच पत्ता नव्हता. चालता चालता समजलंच नाही की आम्ही कुठे आलोय ते, आणि ज्या गोष्टीचा आधार होता तोच गेला. ते दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तसेच काहीसे झाले. म्हणजे आमच्याकडची बॅटरी संपली. आता काय करायचं? चोहोबाजूंनी मिट्ट काळोख, त्यात आम्ही दोघंच जण. पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिपरिप सुरूच होती. मोबाईलही घरी ठेवून आलो होतो, त्यामुळे कोणाला फोन करून मदत मागायचीही सोय नव्हती. आता काय करायचं असा विचार करू लागलो. तितक्यात राकेश म्हणाला की आपण आलो तिथेच जाऊ, मला ती वाट लक्षात आहे. त्याच्या सांगण्यावरून आम्ही पुन्हा त्या दिशेने निघालो. पावसाच्या सरींच्या आवाजासोबत रातकिडे आणि बेडकांचे डुरडुरणेही अगदी स्पष्ट ऐकू येत होते. वातावरण अगदीच गूढ होत चाललं होतं. त्या काळोखात आम्हाला वाटच समजत नव्हती की आम्ही नक्की कोणत्या दिशेला चाललोय. वेळेचा नेमका अंदाज नाही, पण तरीही साधारण अर्धा तास तरी आम्ही त्या जंगलातच चालत होतो. काहीच कळायला मार्ग नव्हता. तितक्यात अचानक आमच्या समोर काही अंतरावर एक टॉर्च पेटलेली दिसली. मिट्ट काळोख असल्यामुळे तो प्रकाश अगदी सहज दिसत होता. मी राकेशला खुणावत सांगितलं की ते बघ समोर, तिथे बॅटरीचा उजेड दिसतोय. ते दोघंही तिथेच असतील, चल. आम्ही त्या दिशेने चालत गेलो, पण तिथे गेल्यावर कळलं की तिकडे दुसरंच कोणीतरी उभं आहे. एक अनोळखी व्यक्ती, आमच्याच उंचीची, पण थोडी हाडकोळी आणि कुरळे केस. त्या हलक्याशा प्रकाशात दिसले की त्याच्या पायाला जखम झालीय. आवाज भरीव वाटत होता. कदाचित तोही खेकडे पकडायला आला असावा असा आम्ही अंदाज बांधला. मी जवळ जात लगेच विचारलं, कोण आहेस तू? नाव काय तुझं? त्यावर तो म्हणाला, महादू. त्याने फक्त एकच शब्द उच्चारला, त्याचं नाव. आवाज इतका भरीव की ऐकून जरा वेगळेच वाटले. तो आमच्या गावातला नसावा, कारण आमच्या गावात महादू नावाचा एकही व्यक्ती नव्हता. आमचं गाव तसं लहान असल्यामुळे आमची सगळ्यांची ओळख होती. मी त्याला विचारलं, महादू तू या गावचा आहेस का? त्याने फक्त होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला, तुम्हाला ओळखतो मी. आता मात्र आम्ही दोघंही जरा गोंधळात पडलो.
आम्ही त्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं, पण तो मात्र आम्हाला नावानिशी ओळखत होता. पण नंतर वाटलं की कदाचित बाजूच्या गावातला असावा. मी त्याला विचारलं, माधू, ही जागा नक्की कुठली आहे? इथून मुख्य रस्त्यावर कसं जायचं? त्याने काहीही न बोलता फक्त हाताने इशारा केला. आम्ही त्याला विचारलं, तूही येतोयस ना सोबत? त्यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि आम्हाला सांगितलेल्या विरुद्ध दिशेला त्यानं चालायला सुरुवात केली. मला त्याचं वागणं विचित्रच नाही, पण थोडंसं गोडही वाटलं. काही वेळेच्या पायपिटीनंतर आम्ही एका मोकळ्या जागेत आलो. जणू छोटेसे मैदान असेल. जागा ओळखीची वाटत नव्हती, पण समोरचे दृश्य पाहिले आणि जणू भीतीने धडकीच भरली. तो माधव पुन्हा त्याच मैदानात आम्हाला टॉर्च घेऊन उभा दिसला. एके क्षणी वाटले की हा तोच आहे की दुसराच कोणीतरी. मी राकेशला म्हणालो, ही तर तीच व्यक्ती आहे ना जी थोड्या वेळापूर्वी आपल्याला दिसली होती, पण ती तर वेगळ्या वाटेने निघाली होती. मग ती व्यक्ती इथे कशी? मी लांबूनच त्याला पाहत होतो. राकेश मात्र माझे बोलणे टाळत म्हणाला, चल पटकन, आपण इथून निघायला पाहिजे. मला वाटते की इथून मुख्य रस्ता जास्त लांब नसेल. त्याचे म्हणणे ऐकून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघालो. मी मात्र गोंधळात पडलो होतो की नक्की काय घडतंय आपल्यासोबत. म्हणून मी त्या व्यक्तीकडे तिरकी नजर टाकली, तर ती पुन्हा इशारा करून दाखवत होती की या दिशेने जा. त्या मिट्ट अंधारात हातात बॅटरी धरल्यामुळे पडणाऱ्या प्रकाशात फक्त त्याची आकृती दिसत होती, एखाद्या जिवंत पुतळ्यासारखी. मी पुरता घाबरलो होतो. कदाचित मला समजलं होतं की हा किती भयानक प्रकार आहे, पण मला त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता. जीव मुठीत घेऊन आम्ही पटापट चालू लागलो. खूप उशीर झाला असावा असे भासू लागले. 11:30 किंवा 12 होऊन गेले असावेत. आम्ही गावाच्या वेशीपासून थोडे बाहेर आलो होतो. राकेश म्हणाला की इथून आपण अर्ध्या तासात पोहोचू गावात. मी होकार देतच राकेश सोबत घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा करू लागलो. तो नक्की कोण होता आणि आपल्याला कसे ओळखत होता ते विचारू लागलो. अवघी 5 ते 10 मिनिटं झाली असावीत आणि तितक्यात एक भयानक आवाज ऐकू आला, वाचवा, वाचवा. कोणीतरी कणत होतं, ओरडत होतं, विनवणी करत होतं. आधीच घाबरलो होतो आणि त्यात अचानक आवाज आल्यामुळे आम्ही प्रचंड घाबरलो. हाकामारी असेल, चकवा की अजून काही? नुसत्या विचाराने अंगावर शहारे उमटून गेले. आता मात्र आम्ही दोघंही घाबरून पळू लागलो. राकेश म्हणाला, काही झाले तरी पाठीमागे वळून बघू नकोस. जीवाच्या आकांताने दोघंही धावत सुटलो. तितक्यात धावता धावता मला रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मिलिंद थांबलेला दिसला. मी त्याच्याकडे बघतच त्याला जोरात हाक दिली. त्याने आमच्याकडे पाहिलं आणि जोरात ओरडून विचारलं, अरे तुम्ही धावताय का? मी त्याला मागे पाहण्याचा इशारा केला आणि त्याला सावध केलं. त्याने झटकन मागे वळून पाहिलं, पण आमच्या मागे कोणीच नव्हतं. तसे तो पुन्हा म्हणाला, अरे मागे कोणीच नाहीये. यावेळी मी आणि राकेशने आम्ही दोघांनीही एकत्र मागे वळून पाहिलं. आमच्या मागे कोणीही नव्हतं, फक्त भास होता. मग तो भयानक आवाज. आम्ही पुन्हा मिलिंदकडे धावत आलो आणि विचारले, तू एकटाच कसा काय आणि केदार कुठे? त्यावर तो म्हणाला, तो तुम्हाला शोधायला गेलाय. तुम्ही हाका मारत होता ना काही वेळापूर्वी. आम्ही तुमचा आवाज ऐकला. इतकंच नाही तर आम्ही प्रतिसाद देत होतो, पण तरीही तुमच्या हाका सुरूच होत्या. जणू तुम्हाला आमचा आवाजच ऐकू येत नसावा. केदार म्हणाला की तुम्ही दोघं जण भेटलात तर मग थेट आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ जाऊन थांबा, मी तिकडेच येईन. मिलिंदचं बोलणं ऐकून आम्ही तिघेही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. मिलिंद आमच्या मागे चालत होता.
थोडा शांतच होता. चालता चालता त्याला घडलेला प्रसंग सांगितला, पण ते ऐकून सुद्धा तो काही बोललाच नाही. कदाचित त्याचं लक्ष नसावं म्हणून मी त्याला हाक देत पुन्हा विचारलं, पण तो फक्त हो म्हणत आमच्या मागे चालत होता. बघता बघता आम्ही मंदिराजवळ येऊ लागलो आणि समोरचं दृश्य पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मिलिंद आणि केदार दोघही आमची वाट पाहत मंदिरापाशी उभे होते. मी आणि राकेश पुरते घाबरलो आणि एकमेकांकडे पाहू लागलो. मिलिंद इथे कसा? तो तर आपल्यासोबत चालत होता ना? धडधडत्या काळजाने आम्ही दोघांनीही मागे वळून पाहिलं तर तिकडे मिलिंद नव्हता. आम्ही धावतच मंदिरापाशी आलो आणि मिलिंदला विचारलं, अरे तू इकडे कसा काय? तर तो म्हणाला, अरे मग कुठे असणार मी? आपण 2 गट केले होते, आठवतंय ना? अरे पण तू तर आमच्यासोबत चालत होतास ना, मग केदार सोबत इथे कसा काय आलास? आम्ही सुरुवातीपासूनचा सगळा प्रसंग, प्रत्येक घटना त्या दोघांना सांगितली. त्यांना वाटलं की आम्ही मस्करी करतोय किंवा घाबरवण्यासाठी बोलतोय. ते आमची वेड्यांमध्ये मोजणी करत आमच्यावर हसू लागले. निघता निघता देवाला नमस्कार करून आम्ही घराकडे निघालो तर आम्हाला तीच व्यक्ती टॉर्च घेऊन मंदिरापासून थोड्याच अंतरावर दिसली. यावेळी केदार आणि मिलिंदही पुरते घाबरले. पुन्हा एकदा त्या व्यक्तीने तसाच इशारा केला. आम्ही सगळे इतके घाबरलो की धावतच सुटलो आणि आपापल्या घरी गेलो. घरी येताच माझे आजोबा मला ओरडायला लागले. ते माझी वाट पाहत जागे होते. त्यांना खूप काळजी वाटू लागली होती की 1 वाजून गेला तरी आपला नातू घरी कसा नाही परतला. घरात आल्या आल्या ते मला खूप ओरडले की इतका वेळ लागतो का घरी यायला. त्यांनी मला सक्त ताकीद दिली की यापुढे रात्रीचं कुठे जायचं नाही. मी आधीच घाबरलो होतो, त्यामुळे आजोबांना काहीच न सांगता तसाच झोपून गेलो. शेवटी चूक आमची होती. दुसऱ्या दिवशी सगळे मित्र भेटलो आणि त्याच विषयावर काही माहिती मिळतेय का ते शोधू लागलो. आमच्याच गावात नाही पण आजूबाजूच्या गावातही चौकशी केली, पण माधू नावाची कोणतीच व्यक्ती मुळात अस्तित्वातच नव्हती. ती व्यक्ती कोण होती याचं गूढ अगदी आजतागायत आम्हाला उलगडलं नाहीये. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.